सर्वप्रथम आमदारांनी जे वक्तव्य केले त्याचा तीव्र निषेध, त्यांना अटक करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। दुसरी एक गोष्ट, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या संदर्भात त्यांनी आक्षेपार्ह विधानं केली आहेत आणि त्यामुळेच खरं तर त्यांच्या खुनामध्ये आरोपी असणारा गायकवाड आणि आता याही आमदारांचं आडनाव आहे गायकवाड आणि ते असं म्हणतात की पानसरेंचं काय झालं, काय केलं अशा अनुषंगानं म्हणतात। त्यामुळं मला असं वाटतं की आता सरकारनं स्वतः फिर्यादी होऊन याचा नीटपणानं तपास करायला पाहिजे। यांच्या खुनामध्ये या कुणाचा हात आहे का या अनुषंगानं तपासणी व्हायला पाहिजे असं मला स्वतःला कुटुंबीय म्हणून पण आणि चळवळीतली एक कार्यकर्ती म्हणून पण वाटतं। कॉम्रेड गोविंद पानसरेंचं जे पुस्तक आहे ते पुस्तक अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे आणि त्याच्या लाखोपेक्षा जास्त प्रती खपल्या गेलेल्या आहेत। पण पुस्तक न वाचताच त्यांनी जे वक्तव्य केलं आणि प्रशांत आंबी या आमच्या कार्यकर्त्याच्या आई संदर्भात आणि बायकोच्या संदर्भात ज्या अर्वाच्य शिवीगाळ केली ती निषेधार्ह आहेच। पण मला स्वतःला असं वाटतं की त्यांनी आमदारांनी जर अगोदर पुस्तक वाचलं असतं आणि नंतर जर प्रशांतला फोन केला असता तर मला असं वाटतं की त्यांचं वक्तव्य बदललं असतं। कारण त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा परस्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका काय आहे ते उदाहरणासहित कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी नमूद केले। आणि एखादा खरा शिवसैनिक जेव्हा एखादं पुस्तक वाचतो आणि जो खरा शिवसैनिक असतो, ज्याला खरा इतिहास समजून घ्यायचा असतो, खरे शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतात, ते समजले की त्या शिवसैनिकाची भाषा, शिवसैनिकाचं वागणं बदलतं असा आमचा आजवरचा अनुभव आहे। अनेक शिवसैनिकांनी हे पुस्तक वाचलेलं आहे, ते त्या पुस्तकाचं वाचन करतात। पण या स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणारा, शिवाजीचा वारसदार म्हणून घेणारा हे अंधभक्त आहेत असं मला स्वतःला वाटतं। कारण भक्त होणं सोपं असतं, कारण भक्ताला फक्त काय करायचं असतो, जयघोष करायचा असतो। बेंबीच्या देठापासून उच्चारवानं जयंतीच्या निमित्तानं एकदा जयघोष केला की त्याची जबाबदारी संपते। पण अनुयाला मात्र काय करावं लागतं, वाचावं लागतं, शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतात, उमजून घ्यावे लागतात आणि तसं वागावं लागतं। शिवाजी महाराजांसारखं किमान 2% तरी वागण्याचा प्रयत्न चांगल्या खऱ्या शिवसैनिकांनी करायचा असतो। खरं म्हणजे शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची ती जबाबदारी असते आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमदारांनी जर स्वतः पुस्तक वाचलं असतं तर त्यांची भाषा बदलली असती। 3 दिवसापूर्वी लेख लिहिला आहे नारी शक्ती वंदनाच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी लोकसत्ताला। 3 दिवसापूर्वीची ही घटना आहे आणि 2 दिवसापूर्वी म्हणजे काल त्यांचेच आमदार स्त्रियांच्या संदर्भातली जी भाषा करतात ती भाषा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे। काय मागणी असणार आहे आता मुख्यमंत्र्यांकडे आणि गायकवाड ज्यांना नेते म्हणून म्हणतात त्या एकनाथ शिंदे म्हणूनच आता एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात आपल्या आमदाराच्या संदर्भात? एकीकडे आपण नारी शक्ती वंदनाची भाषा करतोय, महिला आरक्षणाची भाषा करतोय, खरं काय आहे ते लोकांपर्यंत सांगत नाही आहे आणि दुसरीकडे स्वतःचाच आमदार या पद्धतीनं वागणूक करत असेल तर अशा वेळेला ते उपमुख्यमंत्री म्हणून किंवा त्या पक्षाचे नेते म्हणून आता नेमकी काय भूमिका घेणार आपल्या आमदाराच्या संदर्भात? त्याकडे सगळ्या महाराष्ट्र, माझ्याबरोबर सगळ्या महाराष्ट्राचं आणि सगळ्या स्त्रियांचं खरं म्हणजे लक्ष आहे। आणि आता आमची अशी मागणी आहे की आता तुम्ही त्यांना काय करा, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि त्याला आमदारकी सोडायला लावा अशी आमची मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।